आजचा व्हिडिओ कशावर असणार आहे? जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा नवीन GR आलेला आहे. त्याच्यामध्ये शासनाने खूप महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. ते निर्णय कशा पद्धतीने असणार आहे किंवा हे GR कशासाठी आपला जे काही विद्यार्थी म्हणजे परीक्षेची तयारी करत आहात बँकेमध्ये एखाद्या जॉबसाठी, तर त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची ही अपडेट असणार आहे. नोकरीबाबत शासनाचा काय झालेला आहे, महत्त्वाचा निर्णय झालेला आहे. त्याच्यावर हा GR आलेला आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा. तसंच जिल्ह्यातील उमेदवारांना संधी मिळणार. मग ज्या जिल्ह्यामध्ये जागा निघणार त्या जिल्ह्यातल्या उमेदवाराला मोठी ही संधी मिळणार आहे. तर मग परीक्षा कोण घेणार तर हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आता म्हणजे जे काही एक्झाम झाल्या त्याच्यानुसार सगळ्यांचा महत्त्वाचा मुद्दा कोणता असणार आहे, एक्झाम कोण घेणार. मग एक्झाम TCS घेणार का, IBPS घेणार, MPSC घेणार का, MKCL घेणार, तर हे आपण डिटेल मध्ये व्हिडिओ बघणार आहोत. तर बघा, मग महत्त्वाचा निर्णय कोणता आला, कोणत्या विभागाकडून हे पत्र आलेलं आहे, सहकार विपणन व वस्त्र उद्योग विभाग शासनाचा महत्त्वाचा निर्णय. हे GR कधी आलेला आहे, 31/10/2025 ला हा GR आलेला आहे. वस्त्र उद्योग सहकार विपणन व वस्त्र उद्योग विभागाकडून हा GR आलेला आहे. तर हा विषय काय होता, या GR चा विषय काय आहे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमधील नोकर भरती प्रक्रिया लोकहितार्थ निर्विवाद व पारदर्शक होण्याच्या दृष्टीने ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात यावी. म्हणजे ज्या काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या एक्झाम होत होत्या त्या अगोदर कशा पद्धतीने होत होत्या, ऑफलाईन पद्धतीने घेत होत्या. आता त्या ऑनलाईन पद्धतीने घ्यावात किंवा त्याच्यामध्ये एक पारदर्शकता असावी. योग्य उमेदवारांनाच त्याची निवड ही त्या जागेचा फायदा हा झाला पाहिजे. याच्यासाठी पारदर्शकता म्हणून हा महत्वपूर्ण मुद्दा आहे सहकार विपणन वस्त्र उद्योग यांनी मांडलेला आहे विषयामध्ये. तर बघा, मग शासनाचा पहिला निर्णय काय आहे, परीक्षा हे योग्य कंपनीकडे परीक्षेचं नेतृत्व हे पारदर्शक पद्धतीने ही परीक्षा झाली पाहिजे. तर मग पहिला निर्णय काय आहे, परीक्षा कोण घेणार तर मग परीक्षा पारदर्शक पद्धतीने राबवण्यात यायची ही खूप महत्वाची बाब सांगितली आहे. MKCL म्हणजे महाराष्ट्र नॉलेज कोऑपरेशन लिमिटेड ही एक आहे. आणि IBPS आणि शासनाचा एक महत्वाचा निर्णय काय होता, 2024-25 पर्यंत ज्या आतापर्यंत जेवढ्याही एक्झाम झालेल्या आहेत त्या पारदर्शकरित्या झालेल्या नाहीत. मागे काय शासनाचा एक महत्वाचा GR आलेला होता की TCS IBPS या दोन्ही कंपनीकडे इथून पुढचे टेंडर हे एक्झाम साठी म्हणजे सरळ सेवे भरतीसाठी ते देणारच नाही. तर हे टेंडर कुणाकडे जाणार आहेत, MPSC मार्फत हे जाणार आहे. तर मग आता महत्वाचा निर्णय काय असणार आहे की आता नेमकी परीक्षा कोण घेणार, IBPS घेणार का, TCS घेणार किंवा MKCL ही परीक्षा घेणार. तर ते महत्वाचा मुद्दा या परीक्षेत या बाबतीत शासनाने मांडलेला आहे. तर दुसरा मुद्दा काय आपला, जिल्ह्यातील उमेदवारांना संधी ही मिळणार. म्हणजे कशा पद्धतीने जिल्ह्यातील उमेदवार ज्यांच्याकडे आदिवासी प्रमाणपत्र आहे, ज्यांना नॅशनॅलिटी डोमासेट हे त्या जिल्ह्याचं आहे किंवा त्या तालुक्याचं आहे, त्या जिल्ह्यामधील जे तालुका आहे त्या ठिकाणचे ते उमेदवार असणार, त्यांना किती 70% जागा ह्या त्यांच्या राखीव ठेवण्यात येणार आहेत त्या जिल्ह्यावाल्या उमेदवारांना. इतर जिल्ह्यातल्या उमेदवारांना किती उरलेल्या 30% जागा ह्या इतर जिल्ह्यातल्या उमेदवारांसाठी असणार आहेत. म्हणजे 70% जागा जिल्ह्यातील उमेदवारांसाठीच राखीव ह्या असणार आहेत. मूळ त्यांचं काय लागणार आहे, मूळ रहिवासी प्रमाणपत्र हे लागणार आहे. आणि जर आदिवासी प्रमाणपत्र तिथलंच असेल तर ते खूप महत्वाचं असणार आहे की ह्या जागेसाठी. आणि ते योग्य पद्धतीने ह्या पारदर्शकरित्या पद्धतीने हे एक्झामची म्हणजे याच्यामध्ये सिलेक्शन त्यांचं होणार आहे. तर मग शेवटचा मुद्दा काय आहे आपला, बाहेरच्या उमेदवारांना किती टक्के भेटणार आहे, 30% बाहेरच्या उमेदवारांसाठी ह्या जागा असणार आहेत आणि 70% जिल्ह्यातील उमेदवारांनाच ह्या जागा मिळणार आहेत. तर मग हे पत्र कुणाकडून आलंय, हा GR कुणाकडून आलेला आहे, संतोष पाटील अपार निबंधक तथा सहसचिव महाराष्ट्र शासन यांच्याकडून हा GR आलेला आहे की लवकरात लवकर ह्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जागा ह्या काढण्यात याव्या. याच्या संबंधित सरकारचा शासन मान्य असा निर्णय झालेला आहे. ह्या जागा याचा एक्झाम कशी पद्धतीने असणार आहे, ज्या काही आपल्या सरळ सेवेमार्फत एक्झाम होणार आहे तर तशाच पद्धतीची ही एक्झाम असणार आहे. याच्यामध्ये मराठी, गणित, बुद्धिमत्ता याच्यावरही प्रश्न विचारणार आहे. तर ह्या आता जिल्हा मध्यवर्ती बँकेत
बँकेचा GR आलेला आहे, त्याच्यानुसारच याची पुढील अपडेट येईल. अशाच पुढील अपडेटसाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे कोणी चॅनलवर नवे असतील ते चॅनलला अशाच नवनवीन अपडेट ह्या पद्धतीने तुम्हाला जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या जागे संबंधित हे अपडेट मिळणारच आहे. आणखीन जर एक्झाम कधी होणार काय याची अपडेट आली तर नक्की तुमच्यापर्यंत